नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भावी शिक्षक मित्रांनो किंवा माननीय शिक्षक जे आता लागलेले असतील, अशा माननीय शिक्षक मित्रांनो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की समूह साधन केंद्रे म्हणजे काय, जे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात. असे समूह साधन केंद्रे म्हणजे काय, आणि जेव्हा आता भावी शिक्षक जेव्हा तुम्ही शिक्षक व्हाल, तेव्हा तुम्हाला ही गोष्ट माहिती असणे आवश्यक आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमचं शिक्षक हे करिअर पण पुढे नेता येईल किंवा तुम्हाला अदर ॲक्टिव्हिटीज ज्या असतील त्या पण करता येतील. त्यासाठी समूह साधन केंद्र म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. अतिशय महत्त्वाची माहिती होणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी. चला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं म्हणजे समूह साधन केंद्रे म्हणजे नक्की काय. ओके, तर समूह साधन केंद्रे म्हणजे शाळा व शिक्षकांना योग्य मार्गदर्शन किंवा दिशादर्शन देणारी, शिक्षणाची गुणवत्ता वाढवणारी जिल्हा परिषदेची शैक्षणिक यंत्रणा असते. खूप सोपं आहे मित्रांनो ते. ओके, ही एक सिंपल शैक्षणिक यंत्रणा असते जी जिल्हा परिषदेची असते. म्हणजे जिल्हा परिषदेच्या ज्या काही शाळा असतील, प्राथमिक शाळा असतील, त्यांच्यासाठी हे समूह साधन केंद्र असतं. आणि ते कशासाठी असतं, तर आपल्या शिक्षकांना योग्य दिशादर्शन देणं, मार्गदर्शन करणं किंवा शिक्षणाची गुणवत्ता वाढवणं, याच्यासाठी ही संस्था किंवा हे केंद्र बनवलेलं असतं. आता त्याच्या पुढे जाऊन बघूया आपण की याच्यामध्ये कोण असतं, यांचं कशी कार्यपद्धती असते किंवा कसं याच्यामध्ये सिलेक्ट होतं, ते सगळं पुढे बघूया आपण. पुढे बघूया समूह साधन केंद्रे म्हणजे त्याला क्लस्टर रिसोर्स सेंटर असंही म्हटलं जातं. CRC. आता जे शिक्षक असतील त्यांना ऑलरेडी माहिती असणार, किंवा आताचे भावी आपले शिक्षक आहेत, तुम्ही शिक्षक झाल्यानंतर तुम्हाला CRC हे तुमच्या कानावर नक्की पडेल, समूह साधन केंद्र हे नक्की पडेल. तर हे काय आहे, तर जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षण, मी म्हटलं की प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत असलेली शैक्षणिक व्यवस्था आहे. ही केंद्रे शाळांना शैक्षणिक मार्गदर्शन व प्रशासकीय सहाय्य देण्यासाठी स्थापन केली जातात. म्हणजे आपण थोडक्यात बघितलंय की समूह साधन केंद्र काय असतात. चला पुढे बघूया. आता ही केंद्रे कुणासाठी असतात, तर जे जिल्हा परिषदेच्या, मी इथं म्हणतोय बघा, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असतील, उच्च प्राथमिक शाळा असतील, शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, यांच्यासाठी असते. जे आपण वरती बघितलं की जे मार्गदर्शन वगैरे करते, ही जी केंद्र असतं ती मार्गदर्शन करते. तर ते कुणाला मार्गदर्शन करते, तर जे जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा असतात, मग त्याच्यात प्राथमिक येईल, उच्च प्राथमिक येईल, त्यातले शिक्षक येतील, मुख्याध्यापक येतील, यांच्यासाठी ही केंद्रे असतात. पुढे बघूया. आता समूह साधन केंद्राची मुख्य कामं काय आहेत ते बघूया आपण. म्हणजे हे केंद्र तर आहेत, हे मार्गदर्शन तर करतं आपण म्हणूया, पण त्याच्यामध्ये अजून छोटे पॉईंट बघूया की काय काय यांची मेन कामं काय असतात ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं तर आहे की शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन करणं, पहिलं काम तिचं. दुसरा पॉईंट आहे की अध्यापन पद्धती सुधारण्यासाठी, म्हणजे कदाचित अजून त्यांना काही सुधारणा आली असेल, काही नवीन शिकण्यासारखं आलेलं असेल. आता जसं आपण म्हणतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता नवीन आलेलं आहेत, तर आपल्या शिक्षकांना त्याबद्दल काही शिकवायचं असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनुसार काही नवीन पद्धती आलेल्या असतील, कम्प्युटरमध्ये नवीन पद्धती आलेल्या असतील, हे जस्ट मी एक्झाम्पल देतो. तर अशा पद्धती सुधारण्यासाठी हे मदत करतात. त्याच्यानंतर शिक्षक बैठका असतील, त्यांच्या कार्यशाळा घेणं असेल, शाळांची शैक्षणिक तपासणी असेल, म्हणजे जे काही अकॅडमिक मॉनिटरिंग असेल ते पण हे केंद्र करतात. म्हणजे बघा, तुम्ही शिक्षक झालात आणि तुम्ही जर या साधन केंद्रामध्ये जर तुम्ही निवड झाली तुमची, तर तुम्हाला हे सगळे कामं म्हणजे तुम्ही असणार तिथे. तुम्हाला ज्या काही शाळा असतील त्या एका केंद्राच्या अंतर्गत जेवढ्या शाळा येत असतील तिथे तुम्ही अकॅडमिक मॉनिटरिंगला पण जाऊ शकता. म्हणजे प्राऊड फील होतं या गोष्टी असतील तर. त्याच्या पुढे असेल की तुम्हाला विद्यार्थ्यांच्या अध्ययन पातळीचा आढावा घेणे, शासनाच्या योजना व उपक्रम शाळांपर्यंत पोहोचवणे. जसं आता 4वी ते 7वी, मी एक एक्झाम्पल देतो, 4वी ते 7वीच्या आपल्या शिष्यवृत्तीचं असेल, हे प्रत्येक शाळाने आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की नाही, त्यांचे फॉर्म भरले गेलेत की नाही, काही त्यांना अडचणी आहेत का, म्हणजे हे सगळ्या जे काही शासनाच्या योजना येतात त्या आपल्या शाळांपर्यंत पोहोचवणे, त्यांनी ते अंमलात आणले की नाही हे सगळं चेक करणं, हे या साधन केंद्रांचं मुख्य काम असतं. त्याच्यानंतर कुठले पाठ्यपुस्तकं आहेत, त्यांच्यामध्ये काय आहेत, कसं आहेत, त्यांचा वापर कसा करायचा, हे सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन कोण, हे केंद्र करत असते. चला पुढे बघूया. आता एका समूह साधन केंद्रात किती सदस्य असतात ते आपण बघूया. साधारणपणे 5 ते 10 शाळा एकत्र येऊन एक समूह साधन केंद्र तयार केले जाते. बरोबर. आता बघा की
एवढ्या साऱ्या स्कूल आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जेवढ्या प्राथमिक उच्च प्राथमिक शाळा आहेत, मग यांच्यामध्ये हे समूह कसे केले जातात, तर एक साधारणपणे रँडमली 5 ते 10 शाळा एकत्र केल्या जातात, बरोबर. आणि ते 5 ते 10 शाळा एकत्र करून एक समूह तयार होतो. म्हणजे जे काही असेल तो जो समूह किंवा जो गट तयार होतो तो त्या 5 ते 10 शाळांना हे सगळं मार्गदर्शन करत असतो किंवा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. आता त्या समूहातील प्रत्येक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक हे अप्रत्यक्ष सदस्य असतात. तर तुम्ही अप्रत्यक्ष असतात म्हणजे त्यांना जर काम असेल, काही काम आलं असेल तर ते लोक करतात, पण ते त्याचे अप्रत्यक्ष सदस्य असतात. आता प्रत्यक्ष कसे असतात ते पण आपण बघूया. आता मुख्य जबाबदारी काही ठराविक व्यक्तींवर असते, म्हणजे जे काही प्रत्यक्ष ज्यांची निवड झालेली असते ते व्यक्ती काय काय कामं करतात ते आपण बघूया. आता समूह साधन केंद्रात कोण कोण असतात? मुख्य सदस्य म्हणतोय आपण. अप्रत्यक्ष तर असतात, प्रत्येक शिक्षक आणि त्यांचे त्या शाळेचे मुख्याध्यापक हे अप्रत्यक्ष सदस्य असतात, पण जे प्रत्यक्ष असतात मुख्य सदस्य असतात ते कोण कोण असतात? समूह साधन केंद्र प्रमुख म्हणजे CRC हेड ज्याला म्हणतो, असा एक असतो. आता यांच्यामध्ये कोण असतं? तर जे अनुभवी शिक्षक असतील किंवा पदवीधर शिक्षक असतील ते असतात केंद्र प्रमुख म्हणून. कधी कधी केंद्र प्रमुख विषय तज्ज्ञ म्हणून पण नेमणूक केली जाते, बरोबर. दुसरं कोण असू शकतं? विषय तज्ज्ञ शिक्षक असतील, मग ते मराठी असेल, गणित असेल, विज्ञान असेल किंवा कुठलाही दुसरा सब्जेक्ट. इथं फक्त मी एक्झाम्पल दिलंय. ज्या त्या विषयामध्ये जे विषय तज्ज्ञ असतील, म्हणजे काय होईल, मी एखादा विषय तज्ज्ञ घेतला, गणित विषय तज्ज्ञ घेतला, तर त्या समूहामधील म्हणजे जे काही केंद्र असेल त्याच्यामध्ये जेवढ्या 5 ते 10 शाळा येत असतील त्यांना जर गणिताच्या रिलेटेड काही असेल, कुठली स्कीम आलेली असेल गव्हर्नमेंट साईडने किंवा काही कुणाला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही नवीन पद्धती असतील, एखाद्या शाळेच्या शिक्षकाकडे नवीन पद्धत असेल जी अगदी चांगल्या प्रकारे गणित शिकवत असतील, तर ती पद्धत बाकीच्या शिक्षकांना लोकांना पण सांगायची, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना एका शिक्षकाचं नॉलेज हे सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. म्हणजे अशा प्रकारचं जस्ट एक्झाम्पल. नंतर गरजेनुसार 1 ते 2 शिक्षक असतात, गरजेनुसार असतात. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक म्हणजे प्रत्येक शाळा जेवढ्या 5 ते 10 शाळा असतील त्यांचे मुख्याध्यापक पण त्यामध्ये असतात मार्गदर्शन आणि समन्वयासाठी. आणि इतर शिक्षक गरजेनुसार म्हणजे जे आपण अप्रत्यक्ष बघतो, हे प्रत्यक्ष झाले. बैठका घेणं, प्रशिक्षण घेणं, शैक्षणिक उपक्रम यांच्यासाठी पण वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षक त्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले असतात. म्हणजे जशी गरज पडेल तसे ते घेतात किंवा जे अप्रत्यक्ष असतात तेही कधी कधी त्यांना हेल्प करत असतात. आता पुढे जाऊन बघूया. आता याच्यामध्ये निवड कशी होते? आता समजा तुमचे आता येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही निवड झालेली आहे, तर तुम्हाला जर असं वाटलं की नाही मी पण आता या समूह केंद्राचा भाग होऊ शकतो, मलाही त्याच्यामध्ये आवड आहे, तर मग त्याची निवड कशी होते ते आपण बघूया. समूह साधन केंद्राची नियुक्ती कशी केली जाते? तर ही निवडणूक कोण याची निवडीची पद्धत कशी असते किंवा कोण निवडतं? तर गट शिक्षण अधिकारी, शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी किंवा विस्तार अधिकारी यांच्या मार्फत ही प्रक्रिया होत असते. मग त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे, एक निकष काय असतो त्याच्यासाठी? तर तुमचं म्हणजे शिक्षक म्हणून कमीत कमी किमान 5 ते 10 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असायला हवा तुम्हाला. तुमच्याकडे उत्तम शैक्षणिक निकाल असायला हवा. प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा काहीतरी अनुभव असायला हवा. प्रशासनाची कामाची समज असायला हवी. किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर शिफारस केली, मुख्याध्यापक वगैरे त्यांनी शिफारस केली की हे शिक्षक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात, यांचे कामकाजाची पद्धत खूप छान आहे, हे शिक्षक खूप चांगल्या प्रकारे काही गोष्टी हँडल करू शकतात, ग्रुपला हँडल करू शकतात, तर अशा शिक्षकांची त्याच्यावरती निवड होऊ शकते. किंवा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे बघा हा, काही वेळा शासन निर्णय म्हणजे जे GR निघतात त्याच्यानुसार थेट नेमणूक होते. म्हणजे बघा असं काही नाही की तुम्हाला 5 ते 10 वर्ष थांबायला लागेल. आता जे भावी शिक्षक आहेत आपले, आता जी मे 2026 सालची जी आता सॉरी त्याच्यात तो जो GR निघाला आहे तेव्हा भरती होण्याचा असं GR एक आलेला आहे, तर कदाचित त्याच्यामध्ये पण तुमची निवडणूक होऊ शकते. त्याच्यामध्ये थेट नेमणूक पण होऊ शकते. त्यांना जर गरज पडली शासनाला की मला या कॅटेगरीचा शिक्षक मला माझ्या ह्या समूह साधन केंद्राचा भाग असायला हवा, तर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन पण तिथे होऊ शकतं. शिक्षक तर तुम्ही बनणार, पण त्याच्यामध्ये इन ॲडिशन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही साधन केंद्रामध्ये पण तुमची निवडणूक होऊ शकते. चला पुढे बघूयात. तर थोडक्यात काय बघितलं मित्रांनो आपण, की शाळा कशा असतात, हे जे काही समूह केंद्र असतात तर एक 5 ते 10 शाळा मिळून असतात. त्यांचा एक समूह तयार होतो. त्याच्यामध्ये एक केंद्र प्रमुख असतो, विषय तज्ज्ञ असतात,
म्हणजे एक दोन प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ पण असतात त्याच्यामध्ये. याच्यावर नियंत्रण कोणाचं असतं तर शिक्षण अधिकारी किंवा BO किंवा BDO यांचं समूहावरती नियंत्रण असतं. आणि मेन उद्देश काय आहे त्याचा अगदी सोपा आहे. शिक्षकांना मार्गदर्शन करणं आणि गुणवत्ता सुधारणं. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा हा समूह आणि जिल्हा परिषदेचा एक चांगला उपक्रम आहे की त्यांनी एक ग्रुप बनवून बाकीच्या शाळांना शिक्षकांना मार्गदर्शन करणं. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर कृपया प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुमच्या शिक्षक भरती संबंधित किंवा शिक्षकांसंबंधित चांगल्या चांगल्या माहिती मी तुम्हाला घेऊन येत राहील या चॅनलवरती. त्याच्यामुळे तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला असे नवनवीन अपडेट लगेच मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.